नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळालाय। राज्य सरकारने आम्ही 20 मे पर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही अशी हमी उच्च न्यायालयात दिली आहे। सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी या संदर्भातील माहिती दिली। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची स्थिती आता बिकट झाली आहे। देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे 4,000हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये कडक निर्बंध असूनही देशात दररोज 3.5 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होते। देशातील 18 राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा 20%हून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। देशातील 12 राज्यात 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत। 8 राज्यांमध्ये 50,000 ते 1 लाखांदरम्यान सक्रिय रुग्ण संख्या आहे। मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे। मुंबईत कोरोना रुग्णसंख्या सातत्याने खाली येते। गेल्या 24 तासात 1946 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 24 तासात 68 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। मुंबईमध्ये सध्या 38,649 सक्रिय रुग्ण आहेत। राज्यातील नागरिकांसाठी लॉकडाऊन संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। आता राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे। 2 दिवसानंतर लॉकडाऊन संपणार होता, पण आता 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत। दुसरीकडे परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली। नाशिकमध्ये लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर काठीचा प्रसाद देत सर्वांना पिटाळून लावलाय। पोलिसांच्या कडक कारवाईमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे। पंचवटी, सिडको, नाशिक रोड या भागात पोलिसांनी कडक कारवाई केली। नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। जिल्ह्यातील 3 बाजार समित्यांमध्ये भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली आहे। पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि बाजार समिती सभापती यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा इथं प्रचंड गर्दी बघायला मिळाली आहे। रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती, इतकी गर्दी काल आणि आज मुंब्रा या ठिकाणी बघायला मिळाली आहे। रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती। तर रमजान नंतर येणारी ही ईद मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण मानला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री मुंब्रा इथल्या बाजारात होते। अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरताना आढळले। कोल्हापुरातून धक्कादायक बातमी आहे। कोल्हापुरात श्रीखंडाचं वाटप करण्यात येते आणि त्यासाठी शेकडोंची रांग देखील लागली होती। वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी हे वाटप करण्यात येत होतं, मात्र कोल्हापूरच्या दाभोळकर कॉर्नरजवळील दूध विक्री केंद्रात ही गर्दी झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। विशेष म्हणजे कोणतीही परवानगी नसतानाही हे श्रीखंड वाटप केलं जातं। धुळ्यात अक्षय तृतीया आणि ईद सणाची तयारी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी ही बाजारपेठेत पाहायला मिळाली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुन्या आग्रा रोडवर नागरिकांची खरेदीसाठी तुंबळ गर्दी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। लसीकरणावरून सध्या देशभरामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय, कारण लसीकरणाच्या नियमांमध्ये सातत्यानं बदल होत असल्यानं नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि त्यातच आता ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेलाय त्यांनी पुढील 6 महिने लस घेण्याची गरज नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय। एकीकडे देशभरामध्ये 18 वर्षांच्या पुढच्या सगळ्या नागरिकांसाठी लसीकरणाला परवानगी मिळाली आहे, तर दुसरीकडे राज्यामध्ये लसीचाच पुरवठा होत नसल्यानं लसीकरण बंद पडलंय। त्यातच आता हा नवा नियम आल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। आता बातमी आहे कोविशिल्ड लशी संदर्भातली। कोविशिल्डच्या 2 डोसमधील अंतर 8 ऐवजी 16 आठवड्यांनी वाढवणार आहेत। तर एनटागी म्हणजेच नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने आरोग्य मंत्रालयाकडे ही शिफारस केली होती। तर गर्भवतींनाही लस घेता येऊ शकणार आहे। याबाबत लवकरच नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे। ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमध्ये 12 आठवड्यांचं अंतर आहे। हे अंतर भारतातही वाढल्यास अँटीबॉडींची क्रियाशीलता वाढणार आहे। मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार लसींबाबत सतत नियम बदलत असल्याने नागरिकांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला।
देशासाठी आता एक आनंदाची बातमी आहे। तर स्पुटनिकची लस पुढच्या आठवड्यात भारतात दाखल होणार आहे आणि जुलैपासून स्पुटनिक लसीचं उत्पादन केलं जाणार आहे। आरोग्य मंत्रालयाचे डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी ही माहिती दिली आहे। भारतात ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान 216 कोटी लसींचं डोस येणार आहेत। कोविशिल्ड 75 कोटी, कोवॅक्सिनचे 55 कोटी, तर झायडर या लसीचे 5 कोटी, तर बायोवॅक्सिनचे 21 कोटी डोस भारतात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला। लसीकरणावरून मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय नोंदवलेला आहे। यावेळी बोलताना न्यायालयाने इंग्लंडसारख्या देशात केवळ लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाची लस देण्याची भूमिका सोडून कारमध्ये लसीकरण, घरोघरी लसीकरण केव्हाच सुरू झालेलं आहे, मग आपल्याकडे अजून त्याचा विचार का झालेला नाहीये असा सवालही उपस्थित केलाय। आपल्याकडे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला असता तर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह कित्येक वयोवृद्ध व्यक्तींचे प्राण कदाचित वाचले असते, असं गंभीर निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं। एकीकडे मुंबई महानगरपालिकेने लशींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतलेला असताना यावरून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। लस खरेदीची परवानगी मुंबई महानगरपालिकेला मिळते, मग पुणे महानगरपालिकेला का नाही असा सवाल भाजपने उपस्थित केला। नागपुरात नाना पटोलेंनी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। केंद्र सरकारने लस उपलब्धतेसंदर्भात एक धोरण तयार करावं अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राकडून लस मिळत आहे असे खोटे दावे न करता लस जास्त उपलब्ध होईल असे प्रयत्न करावे असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला। 45 वर्षांवरील नागरिकांची लसीकरणादरम्यान कसे हाल होत आहेत याचा प्रत्यय पुण्यात आलेला आहे। आता त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठी जास्त परवड होत असल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे। तर अनेक नागरिक सकाळी 7 वाजल्यापासूनच लस घेण्यासाठी केंद्रावर उपस्थित राहतात, मात्र लसींची संख्या कमी असल्याने तासनतास उन्हामध्ये उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच परतावं लागतं। राज्यात सर्वाधिक अतिदुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 75 केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे। राज्य सरकारने 18 वयोगटावरील नागरिकांचं लसीकरण थांबवलं असलं तरी नोंदणी केलेल्या या वयोगटावरील नागरिकांचं आज लसीकरण झालेलं आहे। तर गडचिरोलीत सध्या 45,000 लसींचा साठा उपलब्ध असून अनेक दुर्गम भागात वरिष्ठ नागरिकांना दुसरा डोस द्यायला प्राधान्य दिलं जातं। वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना लसींचा दुसरा डोस दिला जातोय। जिल्ह्यातील 32 केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे। आपल्यालाही लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून अनेकांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती, मात्र लस कमी असल्यानं दुसऱ्या डोससाठी आलेल्या अनेकांना निराश होऊन परत जावं लागलं। नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा पूर्ण झाला असून लसीकरणाने आता वेग घेतलेला आहे। त्यापैकी 1,60,632 लोकांना पहिला डोस तर 40,792 नागरिकांना दुसऱ्या डोसचं लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे। असं असलं तरी दुसऱ्या डोससाठी कोवॅक्सिन फक्त शासकीय रुग्णालयामधील लसीकरण केंद्रावरच मिळत असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। जिल्ह्यात सध्या 90 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू असून यात 16 फिरत्या लसीकरण पथकांचा देखील समावेश आहे। नाशिकमध्ये लसीचा दुसरा डोस घेण्याआधी अँटीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे। रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे। पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात नागरिकांनी टेस्ट करण्यासाठी मोठी गर्दी केली। सध्या राज्यात तरुणांचं लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे। आता केवळ ज्येष्ठांचं लसीकरण केलं जात आहे। त्यामुळे आता लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे। मात्र अमरावती महानगरपालिकेने टोकन पद्धत सुरू केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी फारशी दिसत नाहीये। जिल्हा सामान्य रुग्णालयाने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर मात्र नियोजनाअभावी या ज्येष्ठ नागरिकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागतं। नांदेड जिल्ह्यात देखील लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम ही ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं आहे। सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लसीचा साठा पूर्णतः संपल्यामुळे कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा नागरिकांना मिळत नाहीये। जिल्ह्यात एकूण 83 केंद्रांवर कोविशिल्डचा साठा आहे, मात्र आज प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध आहेत, पण डोस कमी आणि लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अनेकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देखील मिळत नाही। रत्नागिरी जिल्ह्यात आज दुसऱ्या कोविशिल्ड डोससाठी लसीकरण सुरू झालेलं आहे आणि जिल्ह्यातल्या
84 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसून येते, तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रांवर लोकांची तुरळक गर्दी पाहायला मिळते। तर ग्रामीण भागातील काही केंद्रांवर डोस उपलब्ध असताना केवळ 4 ते 5 लोक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं। शहरातील लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। तर आज नागपूरमध्ये 96 केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं गेलेलं आहे। कोविशिल्ड लसीचा साठा बुधवारी उपलब्ध झाल्याने आज ही मोहीम सर्व केंद्रांवर सुरू झालेली आहे। 3 केंद्रांवर कोवॅक्सिनचे डोस दिले गेलेले आहेत। विशेष म्हणजे या लसीकरण मोहिमेत दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येत असून त्यातही ज्यांचा पहिला डोस घेऊन 45 दिवस पूर्ण झालेत त्यांनाच दुसरा डोस दिला जातोय। बुलडाण्यात लसींचं टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच नागरिकांनी चोप दिला आहे। टोकन वाटप करणारा कर्मचारी आपल्या ओळखीच्याच लोकांना टोकनचं वाटप करत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। कोल्हापूरमधल्या लसीकरण केंद्रांवर अजूनही गर्दी पाहायला मिळाली आहे। अनेक ठिकाणी नागरिकांना लस मिळत नसून रांगेत उभं राहूनही लस मिळत नसल्यानं गोंधळ कायम आहे। पंढरपुरात लसीकरणाचा वेग मंदावला असून शहरातील प्रमुख लसीकरण केंद्र बंद असल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला वेगाने होणारे लसीकरण मात्र लसींच्या तुटवड्यामुळे मंदावल्याचं पाहायला मिळालंय। आजवर शहर आणि ग्रामीण भागात केवळ 27,490 पहिल्या लसींचा डोस देण्यात आलाय, तर दुसरा डोस हा केवळ 7,703 जणांना देण्यात आलाय। त्यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज निर्माण झाली आहे। परभणी शहरातील 45 वर्षांपूर्वी नागरिकांसाठी लसीकरण होणार असून त्यासाठी 9 केंद्रांवर त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळपासूनच महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असून दुसऱ्या डोस साठी येणाऱ्या नागरिकांना टोकन देण्यात येतं। मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी 1850 कोविशिल्ड लस उपलब्ध झाली असून मनमाडला आता 2 तर तालुक्यात 8 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। मनमाडला दुसऱ्या डोससाठी आता 300 लस उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी देखील पाहायला मिळते। भुसावळ शहराची 2 लाख लोकसंख्या असून आतापर्यंत शहरांमध्ये 31,400 नागरिकांना लस देण्यात आली आहे। म्हणजेच 15% लसीकरण शहराचं झालेलं आहे। सध्या ज्या लसीचा साठा उपलब्ध होतोय त्यानुसार 70% प्राधान्य हे सेकंड डोससाठी दिलं जातं। आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जालन्यात लसीकरण मोहिमेचा बट्ट्याबोळ उडालेला आहे। पहाटे 3 वाजेपासून नागरिक लसीकरण केंद्राबाहेर उभे आहेत, तर केंद्राबाहेर सुमारे 2 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले। ज्येष्ठ नागरिक उपाशी तापाशी उन्हात ताटकळत उभे होते। जुन्नरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। बिबट्याच्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बिबट्याची ही दृश्य एका कार चालकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे। राज्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर विनायक मेटेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मराठा समाजाने आंदोलन करू नये आणि सरकार विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी लॉकडाऊन वाढवला असल्याची टीका मेटेंनी केली। आता एक मोठी बातमी समोर येते। मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येते। मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। केंद्राची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे। खंडपीठानं दिलेल्या निकालावर याचिका दाखल करण्यात आली आहे। तर 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी केंद्राचं मोठं पाऊल आपण पाहतोय। या क्षणाची अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बुलडाणा तालुक्यातील भादोला या ठिकाणी गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर उभारण्यात आलेलं आहे। लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यात यावा असं आवाहन करण्यात आलं होतं। सर्वप्रथम चिखली तालुक्यातील किन्होळा गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर उभं केलंय। त्या पाठोपाठ आता भादोला येथील नागरिकांनी देखील पुढाकार घेतलाय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन देखील करण्यात आलं।
कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत कोल्हापूरकर मदतीच्या बाबतीत मागे नाही आहेत. करवीर संस्थापिका छत्रपती तारा राणी यांचा वारसा जपत कोरोना रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपला पॉकेट मनी वापरून मदतीसाठी 4 तरुणी पुढे आलेल्या आहेत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो. या तरुणींनी थेट रुग्णालयामध्ये जात मदतीचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळे या चौघींचं सध्या कौतुक केलं जातं. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी आहे पुण्यातून. पुण्याच्या भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडलाय. 2 दिवसांपूर्वी या महिलेने रुग्णालयातून पळ काढला होता. आज थेट तिचा मृतदेह सापडलाय. महिला बेपत्ता होताना सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. तर खासगी रुग्णालयातून रुग्ण पळ काढतात कसे हा प्रश्न आता उपस्थित केला जातो. ठाण्यात गुंडांचा हैदोस काही कमी होत नाहीये. असं असताना आठवड्यापूर्वी केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास 3 जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे आणि या हल्ल्यात रिक्षा चालक संतोष दुबे हा गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून राजूर मार्गे भंडारदऱ्याकडे स्वस्त धान्य दुकानातील धान्य घेऊन जात असलेले 4 ट्रक राजूर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेले आहेत. ट्रक चालकाकडे असणारी धान्य वाहतूक बाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्याचं समोर आलं होतं आणि हे धान्य गरिबांना वाटपासाठी चाललं होतं की काळ्या बाजारात विक्रीसाठी याची चौकशी आता पोलीस करतात. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. समाधान